जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या. भारत सोडून शेकडो लोक परत पाकिस्तानात गेले, पण अनेक पाकिस्तानी कुटुंबियांना विविध समस्यांमुळे भारत देश सोडता येत नाही आहे. अशात एक निष्पाप 1.5 वर्षांची मुलगी एका विचित्र संकटात अडकली आहे. तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. जयपूरमधील गंगानगर जिल्ह्यात भारत-पाक तणावादरम्यान एक वेगळाच प्रकार उघडकीस आला आहे. एका 1.5 वर्षीय चिमुकलीची आई भारतीय आहे, तर तिचे वडील पाकिस्तानी आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यास सांगितलं. त्यावेळी त्या 1.5 वर्षीय चिमुकलीलाही भारतातून जाण्याचं सांगण्यात आलं. मात्र हे प्रकरण ज्यावेळी जिल्ह्यातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचलं, त्यावेळी माणुसकीच्या नात्याने केंद्र सरकारने या मुलीला आपल्या आईजवळ भारतात राहण्याची परवानगी दिली आहे. आता पाहूयात नेमकं हे प्रकरण काय. गंगानगरमधील जैतसर येथील रहिवासी असलेल्या रश्मीने 3 वर्षांपूर्वी पाकिस्तानातील उमरकोट येथील धनपत सिंग सोडा यांच्याशी विवाह केला होता. रश्मी लग्नानंतर तिच्या पतीकडे पाकिस्तानात गेली होती. त्यानंतर त्यांना आदर्शिनी नावाची मुलगी झाली. 3 एप्रिल रोजी रश्मी आपल्या 1.5 वर्षीय चिमुकलीला घेऊन माहेरात म्हणजेच भारतात आली होती. पण 19 दिवसांनंतर म्हणजेच 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे आदेश जारी केले. 1.5 वर्षांची मुलगी पाकिस्तानात जन्मली होती, त्यामुळे ती पाकिस्तानी नागरिक होती, तर तिची आई रश्मी भारतीय नागरिक आहे. मुलीचे वडीलही पाकिस्तानात होते. अशा परिस्थितीत ते भारतात येऊ शकत नाही आणि आई भारतीय आहे म्हणून आई पाकिस्तानात जाऊ शकत नाही. नियमानुसार त्या मुलीला पाकिस्तानला जायचं होतं, पण या वयात ती तिच्या आईला सोडून जाऊ शकत नाही. अशा या विचित्र प्रकरणात केंद्र सरकारने मुलीला विशेष दिलासा दिला आहे. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सुव्यवस्था करण्यासाठी कडक नियम बनवावे लागतात, पण अनेकदा असं दिसून येते की लोकांच्या सोयीसाठी बनवलेले नियम काही लोकांसाठी समस्या बनतात. परंतु 1.5 वर्षीय आदर्शिनीला तिच्या आईनं गंगानगरमधील जैतसर येथे तिच्या आजीच्या घरी नेलं होतं. अशात भारत सरकारच्या निर्देशामुळे आदर्शिनीचं भारतात राहणं धोक्यात आलं होतं. मात्र ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्यानं केंद्र सरकारने माणुसकीच्या दृष्टिकोनातून नियम शिथिल केले आणि या मुलीला तिच्या आईसोबत भारतात राहण्याची परवानगी दिली. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.